नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, काँग्रेस जनता पार्टीने 37 दिवस आंदोलन केलं. 25 जुलैला हे आंदोलन संपलं कारण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी प्रमुख मागणी होती ती केंद्र सरकारने मान्य केली. 20 जुलैला आंदोलनाला हिंसक वळण मिळालं होतं. काँग्रेस जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी मिळून हे आंदोलन केलं. आता अभिजित दिपकेंनी अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. आम्हाला थकवून टाकायचं होतं. सरकारला असं वाटत होतं की आम्ही मैदान सोडून गेलं पाहिजे, म्हणजे आमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आंदोलन चालू दिलं असंही अभिजित दिपकेंनी म्हटलंय. 20 जुलैला जे काही झालं त्यात इतकी गर्दी होईल असं वाटलं नव्हतं. पहिल्यांदा सरकारने आमच्याशी 20 जुलैला चर्चा केली होती, कारण त्यांना असं कळलं होतं की अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या पुरता मर्यादित राहिलं नाहीये. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते, त्यामुळे सरकार बॅकफुटवर गेलं. आंदोलन संपव असं काही जण आम्हाला सांगत होते. त्यानंतर केंद्राकडून पाठवले गेले होते, राजीनामा होणार नाही, तू आंदोलन सोडून दे असं सांगितलं गेलं. पण आम्ही टिकून राहिलो. 12 वर्षाच्या मुलांना गळे पकडून मारले, कपडे फाडून मारलं असंही अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आणि त्याचबरोबर मी आम आदमी पार्टीत काम केलंय. मला जे काही कळतं त्यानुसार दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्री यांच्यात अतिरिक्त्या येतात आणि त्याचमुळे अमित शहा यांना कल्पना नव्हती, तर मग त्यांना कसली कल्पना होती? खरं तर अमित शहा यांनी स्वतःहूनच राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मुलांचं रक्त वाहिलं. पॅलेट गनचा वापर केला गेला. देशाच्या विद्यार्थ्यांवर दहशतवादीसारख्या ट्रीट केलं. आता आमची ही मागणी आहे की अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर दिल्ली पोलीस 20 जुलैला मुलांना मारण्यासाठीच आले होते. कोणाचा जीव गेला तरी चालेल, पण मारा असा आदेश घेऊन आणि त्यांचा त्याच मानसिकतेत पोलीस दिसत होते. बेदम मारहाणीचे आदेश दिले गेले होते. त्यामुळे आम्ही 20 जुलैला आमचा मोर्चा थांबवला, कारण आम्हाला मुलांचं आयुष्य जास्त प्रिय होतं. त्यामुळे आम्ही मार्च थांबवला असंही अभिजित दिपके यांनी म्हटलंय. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा.